शंभूराजे देसाई यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शंभूराजे देसाई संघटना वाढीसाठी सक्षम आहे. त्यांच्या मतदारसंघात डोकावण्याचा मला अधिकार नाही, पण साताऱ्यामध्ये भगवा म्हणजे भगवाच. अजित पवार यांचा वारसा सुनेत्रा पवार 100% चालवतील याची मला खात्री आहे. त्यांनी शपथ घेऊन घाई केली आहे असं जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होता, हे मी मांडलं. हे माझं वैयक्तिक मत नव्हतं आणि सोशल मीडियातलं वक्तव्य मी पुढे आणलं. जनतेच्या मनात आणि सोशल मीडियावरून जो संभ्रम आहे तो दूर करणं आवश्यक आहे असं मी म्हटलं होतं. बच्चू कडू यांच्या प्रवेशावर सामनाने टीका केली नाही तर कसं चालेल, पण सामना पण सरकारला मॅनेज झाला असं. सामनातल्या सर्व सरकारी जाहिराती चालतात, मात्र टीका आमच्यावर करतात. ही टीका होते, ही पोटशूळ आहे. बच्चू कडू शिवसेनेत आले ही काही लोकांना पोटदुखी आहे. उद्धव ठाकरे सेना स्वप्नावत स्टोरी तुम्हाला सांगते आणि ते तुम्हाला पटते. सदावर्ते यांच्या बँकेत काय झालं याची मला जरासुद्धा जाणीव नाही. सदावर्ते बँकेमध्ये असं काही करतील त्यांच्यावर मला विश्वास वाटत नाही. कालीचरण महाराजांनी अनेक वेळा अशा संदर्भातील भूमिका मांडल्या आहेत आणि त्या ब्रेकिंग झाल्या आहेत. त्यांना जे पटतं ते करतील. गजानन महाराजांच्या संदर्भातील काही पुरावा असेल तर तोच त्यांनी सादर करावा. कोणी काय म्हटलं याचा पुरावा द्यावा. कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. कोणाला नोटीस केली कोणाला नाही याचा आमच्याशी काही संबंध नाही. खरात प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या गोष्टीवर शिवसेना ठाम आहे. कुणी कुठल्या आघाडीत किंवा कुठल्या युतीमध्ये जावं हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे. सुनेत्रा वहिनी अत्यंत सक्षमपणे महायुतीमध्ये काम करत आहेत. अल्प कालावधीत त्यांनी प्रशासनावर पकड बसवली आहे. 2029ला काय होतं पाहूया. मला अहवाल वाचावा लागेल. महाराष्ट्राबद्दल काय म्हटलं ते बघावं लागेल. महाराष्ट्र रोजगारात नक्कीच पुढे आहे. MSME सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आहेत. गैरसमजातून त्यांचा सर्वे झाला असावा, परंतु मी हा सर्व वाचेन. मराठी भाषेचे जतन करणं हे माझं काम, सक्ती नाही ही भावना आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे ही परिवहन मंत्र्यांची सक्ती नाही तर भावना आहे आणि याचं राजकीय भांडवल केलं जात आहे. मराठी परप्रांतीय हे मराठी भाषा शिकायला उत्सुक आहेत. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी. संजय शिरसाट पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने बोलले, त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. संजय शिरसाटांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि विशेषतः भाजपला तो अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा. पण 2029 मध्ये भाजप स्वबळावर जाईल आणि इतर टीका करून काही होणार नाही. तर आपण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा तो केला जाईल. यावर तुम्ही स्टेटमेंट नाही, काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो. शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो. भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, पण काँग्रेस जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनेत्राबाईंनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतील, पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, UBT पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी. ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात. त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. नाही, हे त्यांना कुठून कळले मला माहित नाही, पण त्यांनी पक्षाच्या बाबतीत जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. हेवीच्या कामामुळे संदेशांमध्ये जवळपास 2 तास वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते. तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर 5व्या मिनिटाला मी त्याची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, सगळे अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. तात्काळ याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना मी देणार आहे. पण आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. काल मी टुरिझमच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्याचा जो आढावा घेतला त्याच्यामध्ये आजपर्यंत पुण्याचं, मुंबईचं पब्लिक हे दापोलीमध्ये येत होतं. आजची परिस्थिती अशी आहे की रत्नागिरी शहरामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये जेवढे हॉटेल्स आहेत ते ओव्हरपॅक झालेली आहे. याचा अर्थ रत्नागिरी देखील आता हे डेस्टिनेशन टुरिझमचं बनलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. सलग 3 दिवस सुट्या असल्यामुळे सगळा पर्यटक हा कोकणात उतरलेला आहे. आंब्याचा सीझन आहे. ठीक आहे, त्यांची थोडीफार गैरसोय होते हे मला मान्य आहे. पालकमंत्री म्हणून आज मी बैठकीचं आयोजन केलं. पक्षाचे आमदार शिंदे सातारचे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पटत नाहीये, म्हणजे विस्तव जात नाही असं म्हटलं होतं.
म्हणजे एकनाथ शिंदे जरी आले तरी त्यांच्याही कार्यक्रमांना आमदार जे आहेत महेश शिंदे ते हजर राहतात. नेमकं काय सुरू आहे? साताऱ्यामध्ये नक्की काय सुरू आहे याची भूमिका शंभूराज देसाईंनी काल प्रसार माध्यमांशी ते स्वतः बोललेले आहे. ज्यावेळी आमदार महेश शिंदेच्या मतदारसंघामध्ये शाखेच्या उद्घाटनाला त्यावेळी ते गेले तरी तिथे आमदार शिंदेसाहेब उपस्थित नव्हते. त्याचा खुलासा देखील त्यांनी शंभूराज देसाईंनी केलेला आहे. आणि सातारा जिल्ह्यातली शिवसेना सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभूराज देसाई हे सक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये डोकवण्याचा मला अधिकार नाही, परंतु साताऱ्यामध्ये 100% भगवा म्हणजे भगवाच आहे. 2 दिवसांपूर्वी माझा विजन प्रोग्राम झाला होता आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे सुनेत्राताई याचा शपथविधीचा त्या संदर्भातला. त्यामध्ये तुम्ही असं म्हणतो, तुम्ही आणि संदेश शिरसाट असं म्हटलं होतं की शपथविधी झाला थोडा घाई झाली किंवा अशा पद्धतीचे काही मतं तुम्ही मांडले गेले. फडणवीसांनी असं म्हटलं की त्यावरती ते जे बोलणं आहे ते मला पर्सनली पटलं नाही आणि असं शिल्पनाचं बोलणं होतं. त्यामुळे माझं तुमच्याशी उदय सामंत आणि शिरसाटांशी बोलणं झालेलं आहे. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल सीएम म्हणून नितांत आदर आहे, परंतु मी असं कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही. तुम्ही काढून बघा रेकॉर्डवर. मी असं म्हटलेलं होतं की माननीय सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून 100% अजितदादांचा वारसा सक्षमपणानं चालवतील याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्या 2-4 दिवसामध्ये जनतेच्या मनामध्ये काय आहे हे मी सांगितलेलं होतं. माझं वैयक्तिक मत मांडताना मी सुनेत्रा वहिनी 100% अजितदादांचा वारसा पुढे नेतील हेच माझं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे मी कुठेही त्यांनी शपथ घेऊन घाई केलेली आहे असं कुठेही माझं स्टेटमेंट नाही. मी असं म्हटलं होतं की 3 दिवसानंतर जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की हा 3 दिवसात इतक्या लवकर का झाला, हे मी म्हटलं होतं. मी माझं वैयक्तिक मत मांडत असताना स्पष्ट हेच मांडलेलं आहे. तुम्ही काढून बघा की माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादांचा वारसा अतिशय सक्षमपणानं पुढे घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे. हे माझं पहिलं स्टेटमेंट होतं. आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की सोशल मीडियावरनं आणि जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करणं आवश्यक आहे. मी कधी असं म्हटलेलं नाही की त्यांनी घाई करून शपथ घेतलेली आहे. प्रवेश म्हणजे जिवंत समाधी. बच्चू कडूंच्या प्रवेशाबद्दल सामनानं जर टीका केली नाही तर कसं चालेल? तर ते पण सामना पण आम्हाला मॅनेज झाला असं होईल ना. त्याच्यामुळं सामनाला सरकारमधले ऍडव्हर्टाईज चालतात, नगर विकासचे ऍडव्हर्टाईज चालतात, मराठी विभागाचे ऍडव्हर्टाईज चालतात, परंतु सामनामधनं आमच्यावरती टीका करतात. आणि त्यांनी जर टीका केली नाही तर कसं आहे, शेवटी ते सामना मुखपत्र आहे युबीटीचं, त्याच्यावरनं ते टीका करणारच. आणि हे टीका जी होते हे पोटसू आहे. हा बच्चू कडून सारखा एक कष्टकऱ्यांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता जो पूर्वी वंदनीय बाळासाहेबांचाच विचार घेऊन शिवसेनेचा पुढे चाललेला होता, परंतु यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रहार संघटना काढावी लागली. आज वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जातात ही खात्री त्यांची पटली. दिव्यांगांना न्याय मिळू शकतो, शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो या भावनेतच बच्चू भाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे काही लोकांना पोटदुखी आहे. शिवसेनेचे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जातील आणि भाजप स्वतः निवडणूक लढू शकतो अशी सुद्धा उल्लेख केलेला आहे. हा, रोज सकाळी ते एक स्वप्नमय स्टोरी तुम्हाला सांगतात आणि तुम्हाला ती पटते. एसटी बँकेत गुणरत्न सदावर्तेंनी जवळपास 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केलेला आहे. त्यांना जेलमध्ये पाठवल्याची वेळ राहणार नाही असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले. सदावर्ते साहेब हे एका संघटनेचे अध्यक्ष आहेत. कष्टकऱ्यासाठी त्यांचं एक वाक्य देखील आहे की कष्टकरी बांधव, कामगार भाऊ यांच्यासाठी ते अतिशय चांगलं काम करत असतात. त्यांच्या बँकेमध्ये काय झालं याची मला अजिबात माहिती नाही. मनसेनं काय मागणी केली हे देखील मला माहिती नाही. पण गुणरत्न सदावर्ते बँकेमध्ये अशा पद्धतीचं काय करतील त्याच्यावर माझा विश्वास नाही. कालीचरण महाराज यांनी तसंच वक्तव्य केलेलं आहे की लव्ह जिहादच्या केसेस हँडल करताना मी सांगतो अशी केस जर आली तर गावरान लोकांचा दात जवळ ठेवावा आणि जर अशी केस आली तर असं कोण बोललं? कालीचरण महाराज तो दात पाण्यात टाकावा म्हणजे त्या समोरील मुलीच्या अंगावर आता ज्यांना अनुभव आलाय ते करतील. पण कालीचरण महाराज यांनी अनेक वेळा अशा पद्धतीच्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्या ब्रेकिंग झालेल्या आहेत. त्यांनी असं देखील एक वक्तव्य केलेलं होतं म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांसंदर्भात. गजानन महाराजांनी 100 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी
केली होती की मुसलमानांमुळे सर्व जगाच्या डोक्याला त्रास होणार ते खरं होतंय. जग सध्या संतापलेलं आहे. सर्व जग नाही, मुसलमान मला असं वाटतं की कालीचरण महाराज असू देत किंवा उदय सामंत असू देत, अशा पद्धतीने गजानन महाराजांनी म्हटलं असेल, कुठच्या स्वामींनी म्हटलं असेल, ते रेफरन्स देऊन पुराणाशी सिद्ध केलं पाहिजे. सिंपल गोष्ट आहे. सगळ्यांना नागरिक म्हणून हा नियम सारखा आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण स्टेटमेंट करतो की गजानन महाराज असं म्हणाले आहेत किंवा अन्य कोण असं म्हणालेले आहे, तर गजानन महाराजांनी असं म्हटलेलं आहे याचा पुरावा द्यावा, तो सिद्ध करावा, तो जनतेला पटेल. बऱ्याच लोकांनी आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकर आणि बहीण त्यांची प्रतिमा चाकणकर यांना देखील ईडीने समन्स बजावलेले आहे. आणि याचा आठवडा ज्या काही कायदेशीर कार्यवाही आहेत त्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये कोणाला नोटीस गेलेली आहे, कोणाला नोटीस नाही गेलेली याचा आमचा सुद्धा मात्रही संबंध नाही. कराची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या भूमिकेशी शिवसेना ठाम आहे. तर योगेंद्र पवार असं म्हणतात की कदाचित राष्ट्रवादी 2029 पर्यंत विलीन होईल. कुठे शरद पवारांच्या राष्ट्रवादी. हे बघा, हा खरं तर मी काल देखील सांगितलं हा भवियामध्ये, हा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचा पक्ष आहे आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा पक्ष आहे, परंतु त्या हयात नाहीत. त्या तर सुनेत्रा वहिनी त्याचे अध्यक्ष आहे. कुणी कुठच्या विकास आघाडीमध्ये जावं, महायुतीमध्ये जावं, हा प्रत्येकाच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणानं त्या महायुतीमध्ये काम करतायत. त्यांनी देखील अल्प कालावधीमध्येच प्रशासनावर कशी पकड बसते हे देखील महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पॉलिटिकल वाक्य आहे. बघू 2029 ला. तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा एक अहवाल आलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की रोजगार संधीचा लाभ घेण्याची मनोवृत्ती महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अत्यंत कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची यादी असून वर्षाकाठी जवळपास 1 ते 1.25 लाख कोटी हे परप्रांतात जातात असं त्या अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे. असं कोण म्हणतंय? सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल. मला तर ते अहवाल वाचावा लागेल. त्याच्यामध्ये काय महाराष्ट्राबद्दल म्हटलं ते बघावं लागेल आणि याच्यावर सगळ्यात चांगलं मी तुम्हाला पुराव्यानिशी देऊ शकतो की महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट मध्ये किती पुढे आहे, किती स्वयंरोजगार आहेत, किती एमएसएमई आहेत. आणि पहिली गोष्ट, सर्वेच्या अगोदर मी सांगतो की देशातल्या सगळ्यात जास्त एमएसएमई या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळं कदाचित गैरसमजानं त्यांचा सर्वे झालेला असावा, परंतु ते मी वाचेन आणि ते वाचल्यानंतरच बोलणं उचित ठरेल. त्यांचं असं म्हणजे की रोजगारामध्ये तरुणाई इतकी कमी पडते ते काम करायला मराठीत. म्हणून मी काय सांगितलं की ते कुठच्या अर्थानं त्यांनी म्हटलंय. आता कसं तुम्ही प्रश्न विचारताना अगोदर काय आणि पाठी काय हे काय सांगत नाही, त्याच्यामुळे ते पूर्ण वाचावं लागेल आणि वाचल्यानंतरच मी तुम्हाला सांगतो की त्या पुस्तकात नक्की काय. रिक्षाचं लायसन्स देताना तपासलं जातं की उलटं मोठं मराठी येतं की नाही. अशा वेळेला अशा गरीब माणसांवरती सक्ती का? मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचं जतन संवर्धन करणं ही माझी जबाबदारी आहे आणि याचाच एक भाग म्हणून परिवहन विभाग जर एक पाऊल पुढे टाकत असेल, मी अनेक वेळा सांगितलं ही सक्ती नाही, ही भावना आहे. जर आता आमच्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी हे मनोज जिंदल आहे, पण ते मराठी बोलतात ना. जसं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा अन्य लोक परराज्यामध्ये येऊन महाराष्ट्राची नाळ पक्क पाथरसारखं वागतात, मराठी शिकतात, मराठीचे पेपर देतात, हीच भावना परिवहन मंत्र्यांची आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं मराठी बोललं पाहिजे. ही सक्ती नाही, ही भावना आहे. आणि मला असं वाटतं की याचं राजकीय भांडवल केलं जातंय, पण जे अमराठी लोक आहेत, परप्रांतीय जे आहेत, ते उलट मराठी भाषा शिकायला उत्सुक आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही देखील मराठी भाषे थ्रू एक ऍप तयार करणार आहोत. धन्यवाद.